रात्रीचे 11 वाजले होते. पुणे मुंबई हायवेवर गाड्यांची वर्दळ कमी होत चालली होती. पावसाळ्याची रात्र, धुकं आणि डोंगरांच्या मधोमध वळणावळणाचा रस्ता वातावरण स्वतःची भीती निर्माण करत होतं. विहान आपल्या कारमध्ये एकटाच होता. तो इंजिनियर होता. नवीन प्रोजेक्टसाठी साईट इन्स्पेक्शन करून परत येत होता. त्याचं काम होतं जुन्या बंद पडलेल्या टनलचा अभ्यास करणे. त्या टनलमध्ये नवीन रेल्वे प्रोजेक्ट करायचा विचार चालू होता. पण त्या टनलबद्दल एक गोष्ट सर्वांनी सांगितली होती, त्या टनलमध्ये रात्री जाऊ नका. तो हसला होता तेव्हा. लोकांच्या गोष्टी, काहीही असं म्हणून त्याने दुर्लक्ष केलं होतं. पण आता तो त्या टनलच्या अगदी जवळ येत होता. धुक्यातून हळूहळू एक भली मोठी रचना दिसू लागली. टनल जुनं, दगडी, अर्धवट कोसळलेलं. त्याच्या भोवती पिवळे बोर्ड होते. डेंजर, एंट्री प्रोहिबिटेड. विहानने कार थांबवली. तो काही सेकंद विचार करत बसला. मग स्वतःशीच म्हणाला, इतक्या लांब आलोय, आज जाऊन एक नजर टाकली तर काय बिघडणार आहे. त्याने टॉर्च घेतली, रेनकोट घातला आणि टनलकडे चालायला सुरुवात केली. टनलच्या आत पाऊल टाकताच थंडी वाढली. एक विचित्र शांतता होती. बाहेरचा पाऊस, वारा काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त त्याच्या पावलांचा आवाज. तो पुढे चालत राहिला. टॉर्चचा प्रकाश फक्त काही फूट पुढे जात होता. बाकी सर्व पूर्ण काळोख. अचानक त्याला जाणवलं, कोणीतरी त्याच्या मागे चालतंय. त्याने पटकन मागे वळून पाहिलं. काहीच नाही, भ्रम आहे. तो स्वतःला समजावत पुढे गेला. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक हलका आवाज ऐकू आला. जणू कोणी कुजबुजत होतं. येऊ नकोस. तो थांबला. कोण आहे? त्याने जोरात विचारलं. उत्तर नाही. पण पुन्हा येऊ नकोस. आवाज आता जवळून येत होता. त्याच्या अंगावर काटा आला. पण त्याचं कुतूहल जास्त होतं. तो पुढे गेला. टनलच्या भिंतीवर काही जुने पोस्टर आणि वर्तमानपत्रांचे तुकडे चिकटलेले होते. तो टॉर्चने पाहू लागला. एक हेडलाईन दिसली, टनलमध्ये भीषण अपघात, 35 मजूर मृत. त्याचं लक्ष थबकलं. तो जवळ गेला. लेख अर्धवट होता, पण काही शब्द वाचता येत होते. बोगद्याचं छत कोसळलं, मजूर अडकले, काहींचे मृतदेह सापडले नाहीत. विहानच्या मनात एक थंडी पसरली. म्हणजे काही लोक अजूनही इथेच. तो विचार पूर्ण करणार इतक्यात त्याच्या टॉर्चचा प्रकाश अचानक बंद झाला. एकदम काळोख. इतका काळोख की स्वतःचे हातही दिसत नव्हते. त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. शांत, शांत, तो स्वतःला म्हणाला. त्याने मोबाईल काढला, फ्लॅशलाईट चालू केली. प्रकाश लागला आणि त्याच्या समोर कोणीतरी उभं होतं. एक माणूस, पूर्ण चिखलाने माखलेला, डोळे पांढरे, चेहरा फाटलेला. तो हळू आवाजात म्हणाला, तू का आलास इथे? विहान मागे सरकला. तू कोण आहेस? माणूस हसला. एक भयानक रिकामं हसू. आम्ही अजूनही इथेच आहोत. अचानक तो गायब झाला. विहान घाबरला. तो पळायला लागला. पण टनल संपत नव्हती. तो जितका पुढे जात होता, टनल तितकीच लांबत होती. हे कसं शक्य आहे? तो ओरडला. मागून आवाज आले. आता ते एक नाहीत, अनेक पावले. तो मागे वळला. दर्जनभर सावल्या त्याच्याकडे येत होत्या. एक आवाज घुमला, तू बाहेर जाऊ शकत नाहीस. का? कारण आम्हाला कोणी बाहेर काढलं नाही. तू आमच्यातलाच एक आहेस आता. विहान किंचाळला. नाही. अचानक तो पुन्हा टनलच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता. जणू काहीच झालं नव्हतं. त्याची कार तिथेच होती. पाऊस सुरू होता. तो थरथरत होता. हे स्वप्न होतं का? तो कारमध्ये बसला, इंजिन सुरू केलं आणि निघाला. पण रिअर व्ह्यू मिररमध्ये त्याने पाहिलं, टनलच्या तोंडाशी काही सावल्या उभ्या होत्या आणि एक आवाज आला, तो परत येईल.
विहान पुन्हा गायब झाला. त्याची कार टनल जवळ सापडली, पण तो कधीच सापडला नाही. लोक सांगतात त्या टनलमध्ये रात्री गेलात तर तुम्हाला एक माणूस दिसेल, हातात टॉर्च, डोळ्यात भीती. तो विचारेल बाहेरचा रस्ता कुठे आहे, पण जर तुम्ही त्याला उत्तर दिलं तर तुम्ही कधीच बाहेर येणार नाही. विहान गायब झाल्यानंतर 3 दिवसांनी पोलीस, लोकल गावकरी आणि काही कामगार टनलच्या बाहेर उभे होते. अजून काहीच सापडलं नाही का, एक अधिकारी विचारत होता. तेवढ्यात एक कामगार घाबरून ओरडला, सर इथे बघा. टनलच्या तोंडाशी चिखलात काही पावलांचे ठसे होते, पण ते विचित्र होते. ते ठसे बाहेर येण्याचे नव्हते, ते आत जाण्याचे होते. सरकारने एक तपास पथक पाठवलं. त्यात होती इन्स्पेक्टर रिया देशमुख, डॉक्टर करण, अमोल. रिया ठाम आवाजात म्हणाली, आपण आत जाऊ, काहीतरी नक्की आहे इथे. गावकरी थांबवू लागले. मॅडम रात्री जाऊ नका. रिया हसली, भूत वगैरे काही नसतं. ते तिघं रात्रीच टनलमध्ये शिरले. ती चूक जी विहानने केली होती. टनलमध्ये पाऊल टाकताच अमोल म्हणाला, मॅडम थंडी अचानक वाढली आहे. करण शांत होता. त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, इथे काहीतरी चुकीचं आहे. ते पुढे चालत होते. रिया मोबाईलमध्ये पाहते, अरे नेटवर्क नाही. करणने घड्याळ पाहिलं, अजूनही 11:15. काय, आपण 20 मिनिट चालतोय पण वेळ पुढे जात नाही. रिया थोडी घाबरली. तेवढ्यात तोच आवाज, येऊ नका. अमोल थरथरला, मॅडम आपण परत जाऊया. रिया कठोरपणे म्हणाली, नाही, पुढे जाऊ. भिंतीवर काहीतरी लिहिलेलं होतं. अमोलने टॉर्च लावली. मोठ्या अक्षरात, बाहेर जाऊ नका. त्याखाली नखांनी काढलेले ओरखडे. करण शांतपणे म्हणाला, हे कोणीतरी आत अडकलेल्याने लिहिलं आहे. अचानक एक विहान. पुन्हा अचानक समोर एक माणूस उभा होता. रिया टॉर्च त्याच्यावर टाकते. ती थबकली, विहान? हो तोच, पण त्याचा चेहरा फिकट होता, डोळे रिकामे. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्हीही आलात? रिया त्याच्याकडे धावत गेली. तू जिवंत आहेस, चल बाहेर जाऊया. तो हसला, बाहेर? विहान म्हणाला, इथे वेळ थांबते, इथे माणसं हरवतात आणि मग ती टनलचा भाग बनतात. करण विचारतो, काय म्हणायचं आहे तुला? विहान हळूहळू म्हणाला, ही टनल जिवंत आहे. अचानक सगळीकडे आवाज घुमू लागले. किंकाळ्या, रडण्याचे आवाज. माती हलू लागली. भिंतीमधून हात बाहेर येऊ लागले. अमोल ओरडला, मॅडम. त्या हातांनी अमोलला पकडलं. तो खेचला गेला भिंतीत आणि गायब झाला. रिया किंचाळली, अमोल. करण घाबरला, आपण इथून बाहेर पडायला हवं. विहान शांत उभा होता. बाहेरचा रस्ता नाही. रिया रडत म्हणाली, तू इथे कसा अडकलास? मी पण असंच विचार करत होतो, बाहेर जाईन, पण प्रत्येक वेळी मी परत इथेच येतो. करण म्हणाला, मग आपण वेगळं काही करू. आपण पळणार नाही, आपण टनलला समजून घेऊ. करणने डोळे बंद केले. तो हळू आवाजात म्हणाला, इथे जे लोक मेले त्यांची आत्मा अडकली आहे, त्यांना शांतता हवी आहे. अचानक सगळं शांत झालं. रिया म्हणाली, मग आपण त्यांना मुक्त करूया. विहान हसला, कोणीही आधी असं विचारलं नाही. अचानक अंधार वाढला. एक मोठा आवाज आला, तुम्ही आमचे आहात. भिंती हलू लागल्या. करण ओरडला, पळा. रिया पळू लागली, पण तिला जाणवलं ती एकटीच आहे. ती टनलच्या बाहेर आली. श्वास घेत घेत ती वाचली होती, पण तिच्या मागे कोणीतरी उभं होतं. ती वळली, विहान. तो हसत होता, तू बाहेर आलीस? रिया हसली, हो. तो हळू आवाजात म्हणाला, पण टनल तुझ्या सोबत आली आहे. दुसऱ्या दिवशी रिया तिच्या घरी होती. सगळं नॉर्मल होतं, पण रात्री तिने आरशात पाहिलं.
तिच्या मागे एक काळा बोगदा दिसत होता आणि त्यातून हात बाहेर येत होते. त्या रात्री रिया आरशासमोर उभी होती. तिचा चेहरा पण डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. तिने पुन्हा मागे पाहिलं, काहीच नाही, पण आरशात तिच्या मागे तोच काळा टनल दिसत होता आणि त्यातून हात हळूहळू बाहेर येत होते. एक आवाज कुजबुजला, परत ये. रिया घाबरून मागे सरकली. पुढच्या काही दिवसात रिया सामान्य राहण्याचा प्रयत्न करत होती, पण विचित्र गोष्टी सुरू झाल्या. तिच्या घरात ओलसर मातीचा वास येऊ लागला. रात्री पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले आणि आरशात टनल जास्त मोठा दिसू लागला. एकदा ती झोपेतून उठली आणि तिने पाहिलं, तिच्या बेडच्या खाली कोणीतरी श्वास घेत होतं. रिया घाबरून डॉक्टर करणला फोन करते. करण, काहीतरी माझ्यासोबत येऊन बसला आहे. करण गंभीर आवाजात म्हणतो, मी सांगितलं होतं, टनल फक्त जागा नाही, तो एक दरवाजा आहे. करणने जुन्या फाईल्स काढल्या. त्याने रियाला भेटायला बोलावलं. तुला माहीत आहे का त्या अपघाताच्या आधी काय झालं होतं? नाही, करण हळू आवाजात म्हणाला. 1987 मध्ये त्या टनलचं काम सुरू होतं, पण कामगारांनी तक्रार केली होती की रात्री भिंतीतून आवाज येतात. करण पुढे सांगतो, एक कामगार गायब झाला. दुसऱ्या दिवशी तो परत सापडला. पण काय? तो जिवंत नव्हता, पण चालत होता. करण म्हणाला, तो टनल फक्त अपघात नाही, काहीतरी आधीपासून तिथे होतं आणि त्या अपघातानंतर त्याला अजून ताकद मिळाली. रिया थरथरली. मग विहान? करण शांतपणे म्हणाला, तो आता विहान नाही, तो त्या टनलचा भाग आहे. करण पुढे म्हणाला, जो कोणी तिथून बाहेर येतो तो टनलला सोबत घेऊन येतो. रिया थबकली. म्हणजे तू आता दरवाजा आहेस? त्या रात्री रिया एकटी होती. अचानक लाईट्स बंद झाले. तिच्या घराच्या भिंतीवर भेगा पडू लागल्या. त्या भेगांमधून माती बाहेर येत होती आणि हात, रिया, आम्हाला बाहेर येऊ दे. ती किंचाळली. नाही, पण आवाज वाढत गेला. रिया करणला कॉल करते. मी काय करू? करण म्हणाला, एकच मार्ग आहे, तुला टनलमध्ये परत जावं लागेल. रिया पुन्हा त्या टनलकडे जाते. यावेळेस ती एकटी नाही, टनल तिच्यात आहे. ती आत जाते. अंधार, थंडी आणि असंख्य सावल्या. अचानक विहान समोर येतो. तू परत आलीस? रिया डोळ्यात डोळे घालून म्हणते, हे संपवायला आले. विहान म्हणतो, हे संपणार नाही, कारण हे भूक आहे आणि भूक कधी संपत नाही. रिया समजते, कोणीतरी इथे राहिलं पाहिजे, तेव्हाच बाकी लोक वाचतील. ती हसते. आज मी थांबते. ती डोळे बंद करते. सावल्या तिच्याकडे येतात आणि सगळं शांत होतं. टनल पूर्णपणे बंद केला जातो. सरकार त्यावर मोठा कॉन्क्रीटचा थर टाकते. सगळं संपल्यासारखं वाटतं. एक छोटा मुलगा त्या जागेजवळ खेळत होता. त्याने जमिनीवर कान ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, इथे कोणीतरी बोलतंय. रात्री त्या कॉन्क्रीटवर एक छोटी भेग पडते. त्या भेगेतून एक डोळा बाहेर पाहतो आणि आवाज येतो, नवीन दरवाजा तयार आहे. पुढचा अनुभव. साया. पुण्यातील एक साधा फ्लॅट. रात्रीचे 12:30. निलय लॅपटॉपवर काम करत बसला होता. त्याच्या रूममध्ये फक्त टेबल लॅम्प चालू होता. बाकी सगळीकडे अंधार. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता. रात्री काम करणं त्याच्यासाठी नॉर्मल होतं, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं. पहिली जाणीव. निलयने हात वर करून स्ट्रेच केलं आणि अचानक थबकला. त्याने भिंतीवर पाहिलं. त्याची सावली थोडी उशिरा हलली. तो गोंधळला. कदाचित माझा भ्रम असेल. तो पुन्हा कामात गुंतला. काही मिनिटांनी त्याने पुन्हा हात हलवला. यावेळेस त्याची सावली आधी हलली. निलयचा श्वास अडकला. हे शक्य नाही. तो उठला. हात वर केला.
सावलीनेही केलं. सगळं नॉर्मल वाटत होतं. तो हसला. मीच वेडा झालोय बहुतेक. तो पुन्हा हसला, पण त्याला माहिती नव्हतं आता सगळं बदललं होतं. रात्री 2 वाजता त्याला झोप लागली होती. अचानक त्याला आवाज आला, टक-टक. जणू कोणीतरी भिंतीवर बोटं आपटत होतं. तो उठला, लाईट लावली. काहीच नाही, पण त्याची सावली भिंतीवर नव्हती. निलय थिजला. सावली कुठे गेली? त्याने मागे पाहिलं. काहीच नाही. लाईट चालू होते, पण सावली नाही. अचानक त्याच्या मागे एक थंड श्वास जाणवला. तो हळूच वळला. काहीच नाही, पण जमिनीवर एक काळी आकृती दिसत होती. जणू सावली, पण ती त्याच्याशी जोडलेली नव्हती. एक हलका आवाज आला, मी इथे आहे. निलयचा घसा कोरडा पडला. कोण? तुझी साया. साया हळू आवाजात म्हणाली, आम्ही सगळ्यांसोबत असतो, पण कधी-कधी आम्ही वेगळे होतो. त्या दिवसानंतर निलयचं आयुष्य बदललं. त्याची सावली कधी-कधी उशिरा येत असे, कधी-कधी स्वतःहून हलत असे आणि कधी-कधी त्याच्याकडे पाहत असे. आरशातलं. एक दिवस तो आरशासमोर उभा होता. त्याचा चेहरा दिसत होता, पण त्याच्या मागे सावली नव्हती. त्याऐवजी एक काळी आकृती उभी होती. ती हसत होती. साया म्हणाली, तुला माहीत आहे का आम्ही कधी जन्म घेतो? निलय थरथरला. कधी? जेव्हा तू पहिल्यांदा अंधाराला घाबरतोस. हळूहळू साया त्याच्यावर नियंत्रण ठेवू लागली. तो काही करायला जातो, सावली आधी करते. तो थांबतो, सावली चालू राहते. आणि एक दिवस त्याने स्वतःला आरशात पाहिलं, पण हालत होती सावली. त्याचा मित्र रोहन आला. तो घाबरला. निलय, तुझ्या मागे कोण उभा आहे? निलय वळला. कोणी नव्हतं. रोहन म्हणाला, ती सावली तुझी नाही आहे. त्या रात्री निलय झोपला होता. अचानक त्याला जाणवलं, कोणीतरी त्याच्या शरीरात शिरतंय. तो हालू शकत नव्हता. सकाळी तो उठला. सगळं नॉर्मल वाटत होतं, पण जमिनीवर एक सावली होती. ती त्याच्यासोबत हालत नव्हती. निलय बाहेर गेला. रस्त्यावर चालत होता. लोक त्याच्याकडे पाहत होते, घाबरून घाबरून. कारण त्याच्यासोबत 2 सावल्या चालत होत्या. एक त्याची आणि एक त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी. निलय रस्त्यावर चालत होता. लोक त्याच्याकडे बघत होते. काही जण कुजबुजत होते. एक बाई घाबरून मागे सरकली. त्याच्या मागे 2 सावल्या होत्या. निलय थबकला. त्याने खाली पाहिलं. हो, 2 सावल्या. एक त्याच्या हालचालींप्रमाणे आणि दुसरी थोडी उशिरा, पण स्वतःच्या इच्छेने हलणारी. त्या दिवसानंतर निलयला जाणवू लागलं की तो स्वतःवर नियंत्रण गमावत आहे. तो पाणी प्यायला जातो, पण हात थांबतो आणि दुसऱ्या दिशेने वळतो. जणू कोणीतरी त्याचं शरीर वापरतंय. साया बोलते आता स्पष्ट. त्या रात्री तो अंधारात बसला होता. लाईट बंद आणि अचानक सावली भिंतीवरून अलग झाली. ती हळूहळू त्याच्या समोर आली आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, आता तू माझा आहेस. निलय ओरडला, तू कोण आहेस? साया हसली, मी तुझीच आहे, पण तू मला नेहमी दाबून ठेवत होतास. तुला आठवतं का? तू लहानपणी अंधारात रडायचास. तुला भीती वाटायची, पण तू ती लपवायचास. मी त्या भीतीतून जन्मले. साया पुढे म्हणाली, मी फक्त सावली नाही, मी तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट आहे जी तू स्वीकारली नाहीस. तुझी भीती, तुझा राग, तुझी इच्छा आणि तुझा अंधार. अचानक निलयचा हात स्वतःच हलला. त्याने आरशात पाहिलं. त्याचा चेहरा हसत होता, पण तो हसत नव्हता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये निलय शांत बसला होता. त्याचा बॉस काहीतरी बोलत होता. अचानक निलय जोरात हसला. सगळे थबकले, कारण त्याच्या मागची सावली त्याच्यापेक्षा आधी हसत होती. रोहन पुन्हा भेटायला आला. तो ठाम होता, हे थांबवायला हवं. त्या रात्री दोघं बसले होते. अचानक लाईट बंद झाली. काही सेकंद शांतता
मग किंकाळी लाईट लागली. रोहन गायब. भिंतीवर एक नवीन सावली होती. आता निलयच्या मागे एक नाही 3 सावल्या होत्या. साया म्हणाली, जितक्या जास्त आत्मा तितकी मी शक्तिशाली आणि शेवटी मी पूर्णपणे बाहेर येईन. निलयला जाणवलं त्याची त्वचा थंड होत आहे, त्याचा आवाज बदलतोय आणि सर्वात भयानक, त्याची सावली त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसत होती. निलय इंटरनेटवर शोध घेतो. त्याला एक गोष्ट सापडते. जर सावली वेगळी झाली तर प्रकाशात उभं राहा. तो घरात सगळे लाईट्स चालू करतो, खिडक्या उघडतो, सूर्यप्रकाश आत येतो, सावल्या कमी होतात. साया ओरडते, नाही. क्षणभर सगळं शांत होतं. निलय हसतो, मी जिंकलो. पण त्याने खाली पाहिलं. त्याच्या पायाखाली अजूनही एक सावली होती. साया हळू आवाजात म्हणाली, तुला वाटतं मी प्रकाशाला घाबरते? मी तर तुझ्या आत आहे. त्या रात्री निलय गायब झाला. त्याचा फ्लॅट रिकामा, पण भिंतीवर 4 सावल्या दिसत होत्या. निलयचा फ्लॅट बंद होता. दरवाजा बाहेरून लॉक. पोलीस आले. दरवाजा तोडला. आत सगळं नॉर्मल, पण भिंतीवर 4 सावल्या हलत होत्या. कोणीही आत नव्हतं. पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं. रात्री 3:15 निलय फ्लॅटमध्ये फिरताना दिसतो, एकटा. पण फुटेजमध्ये त्याच्या मागे 4 वेगवेगळ्या सावल्या चालत होत्या आणि काही सेकंदांनी त्या सावल्या त्याच्यापासून वेगळ्या झाल्या. फुटेजचा शेवटचा फ्रेम, निलय उभा आहे आणि त्याच्या समोर एक काळी मानवी आकृती उभी आहे. ती पूर्णपणे सावलीसारखी आहे, पण ती स्वतंत्र आहे. दुसऱ्या दिवशी शहरात एक माणूस दिसायला लागला. तो निलयसारखाच दिसत होता, पण त्याच्या चालण्यात काहीतरी विचित्र होतं. लोक म्हणू लागले, तो चालतोय, पण त्याच्या मागे सावली नाही. ती आता पूर्णपणे बाहेर आली होती. ती आता फक्त निलयमध्ये नव्हती, ती निलय बनली होती. करणचा शेवटचा शोध. डॉक्टर करणने सगळं जोडायला सुरुवात केली. त्याने एक गोष्ट लिहिली, साया म्हणजे बाहेरचं काही नाही, ती माणसाच्या आतला अंधार आहे. आणि जेव्हा ती पूर्णपणे बाहेर येते तेव्हा मूळ माणूस संपतो. करण विचार करत होता, मग निलय कुठे गेला? उत्तर त्याला आरशात मिळालं. त्याने स्वतःच्या मागे पाहिलं. एक सावली उभी होती. ती कुजबुजली. तो आता आमच्यात आहे. निलय आता एका वेगळ्या जागेत होता. पूर्ण अंधार. जमीन नाही, आकाश नाही, फक्त असंख्य सावल्या. त्या सगळ्या कुजबुजत होत्या. स्वागत आहे. एक मोठी साया त्याच्या समोर आली. ती म्हणाली, तू आम्हाला जन्म दिलास, आता तू आमच्यातलाच आहेस. निलय ओरडला, मी परत जाऊ शकतो का? साया हसली, जसं तू तुझ्या सावलीपासून पळू शकत नाहीस, तसं इथून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. दरम्यान निलय शहरात फिरत होता. तो लोकांशी बोलत होता, हसत होता. पण त्याच्या जवळ गेलेले लोक काही दिवसांनी बदलू लागले. त्यांच्या सावल्या विचित्र होऊ लागल्या. त्यांच्या हालचाली बदलू लागल्या. आणि मग एक दिवस त्यांची सावली वेगळी झाली. करण समजला, हे एक इन्फेक्शन आहे, सावल्यांचं संक्रमण. करणने निलयला शोधलं. तो त्याच्या समोर उभा राहिला. तू निलय नाहीस. साया हसली. निलय आता फक्त एक सावली आहे. करणने टॉर्च लावली. प्रकाश टाकला. साया थोडी मागे सरकली. प्रकाश अजूनही आम्हाला कमकुवत करतो. करण ओरडला, मग तू संपणार आहेस. साया हसली, तू अजूनही समजला नाहीस. मी प्रकाशाला घाबरत नाही, मी माणसांना घाबरत नाही. ती पुढे आली, करणच्या अगदी जवळ, आणि कुजबुजली, मी तर प्रत्येकामध्ये आहे. काही दिवसांनी करण गायब झाला. त्याच्या ऑफिसमध्ये एक नोट सापडली. जर तू हे वाचत असशील तर उशीर झालाय. आता तुम्ही जिथे बसला आहात थोडा वेळ लाईट बंद करा आणि तुमची सावली शोधा. जर तुमची सावली तुमच्याशी जुळत नसेल तर ती आधीच वेगळी झाली आहे.